नमस्कार. आज आपल्याकडे जीवशास्त्रातील काही महत्वाच्या म्हणजे अगदी मैलाचा दिगट ठरलेल्या शोधांची माहिती आहे. हो, एका मोठ्या प्रवासातले हे छोटे पण महत्वाचे टप्पे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपण आज या नोंदींमधून काय महत्वाचं आहे यावर जरा सखोल चर्चा करूया. अगदी बरोबर. म्हणजे या नोंदी म्हणजे फक्त नावं आणि शोध नाहीत. त्यामागे एक मोठी विचार प्रक्रिया आहे, एक दृष्टिकोन आहे, ज्याने जीवशास्त्र घडत गेलं. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. सुरुवात अर्थातच वर्गीकरणापासून करावी लागेल. इथं अॅरिस्टॉटल यांचंही नाव आहे, पण मला वाटतं खरी अशी पद्धतशीर सुरुवात कॅरोलस लिनियस यांनी केली, नाही का? हो, अगदी. लिनियस यांनी ती द्विपद नामकरण पद्धत दिली, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. अच्छा. आणि ही पद्धत खूपच महत्वाची ठरली. विचार करा ना, जगात इतके जीव आहेत, त्यांना ओळखायचं कसं? बरोबर. तर त्यांनी प्रत्येक जीवाला 2 नावं दिली, प्रजाती आणि जात, म्हणजे जीनस आणि स्पीसीज. हो. यामुळे काय झालं की जगभरातल्या शास्त्रज्ञांना संवाद साधणं सोपं झालं. ओके, म्हणजे गोंधळ टळला. त्यांची पद्धत कृत्रिम म्हणतात, म्हणजे फक्त काही वरवरच्या लक्षणांवर आधारित होती. हो, सुरुवातीला तशीच होती. म्हणजे सोयीस्कर होती, पण नैसर्गिक संबंधांवर आधारित नव्हती. पुढे बेंथम आणि हुकर यांनी नैसर्गिक वर्गीकरणावर काम केलं, पण लिनियसची सुरुवात महत्वाची होती. अच्छा, म्हणजे माहिती एकत्र आणायला सुरुवात झाली. पण मग केवळ वर्गीकरणच नाही, तर हे जीव आले कुठून, ते बदलले कसे, हा विचार आला असणार. आणि मग येतात चार्ल्स डार्विन. अगदी. डार्विन आणि त्यांचा तो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, नॅचरल सिलेक्शन, हा तर जीवशास्त्रातला एक क्रांतिकारक विचार आहे. त्यांनी सांगितलं की निसर्गात स्पर्धा आहे टिकून राहण्यासाठी. बरोबर. आणि जे जीव पर्यावरणाशी जुळवून घेतात तेच टिकतात. आणि त्यांची वैशिष्ट्य पुढच्या पिढीत जातात. मग हळूहळू बदल होत नवीन प्रजाती तयार होतात. हे सगळं त्यांनी ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज मध्ये पुराव्यानिशी मांडलं. हे पटवून देणं सोपं नसेल त्यावेळी. आणि गंमत म्हणजे नोंदीत असंही आहे की अल्फ्रेड वॉलेस हे सुद्धा स्वतंत्रपणे याच निष्कर्षावर पोहोचले होते, मलाय द्वीपसमूहांवर काम करताना. अगदी. हे दाखवतं की कधीकधी वैज्ञानिक विचार एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कसा आकार घेतो. डार्विनवर थॉमस माल्थस यांच्या लोकसंख्या वाढीच्या विचारांचाही प्रभाव होता. ओके. आणि नंतर अर्न्स्ट मायर आले. त्यांना तर 20व्या शतकातील डार्विन म्हणतात. त्यांनी डार्विनच्या सिद्धांताला आधुनिक जीवशास्त्राशी जोडलं. वर्गीकरणात आणखी एक नाव दिसतंय, R.H. विटेकर, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत. हो, 1959 मध्ये त्यांनी मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, बुरशी, प्लांटी वनस्पती आणि ॲनिमेलिया प्राणी अशा 5 सृष्टी मांडल्या. त्यामुळे सूक्ष्मजीव आणि बुरशी यांना वर्गीकरणात योग्य स्थान मिळालं. हे खूप महत्वाचं ठरलं. आणि हेकेल यांचा पुनरावर्तन सिद्धांत पण आहे, जरी वॉन बायर यांनी तो नाकारला. हो, म्हणजे भ्रूण अवस्थेत जीव आपल्या पूर्वजांची उत्क्रांतीची झलक दाखवतात असा तो सिद्धांत होता. पण त्याला मर्यादा होत्या. यासोबतच लामार्क यांनी अवयवांच्या वापराचा सिद्धांत मांडला होता, जो आता स्वीकारला जात नाही. बर. उत्क्रांती आणि वर्गीकरणानंतर आपण जीवनाच्या मूलभूत एककाकडे जाऊया, पेशी. इथं रॉबर्ट हुक यांचं नाव आहे. हो, रॉबर्ट हुक. 1665 त्यांनी बुचाच्या सालीमध्ये पहिल्यांदा त्या खोल्या पाहिल्या. अच्छा. म्हणून त्यांना सेल्स असं नाव दिलं. पण त्या निर्जीव पेशी होत्या. खऱ्या अर्थाने जिवंत पेशी म्हणजे जीवाणू, रक्तपेशी वगैरे पहिल्यांदा पाहिल्या त्या अँटॉन वॉन ल्युवेनहॉक यांनी. स्वतःच्या सूक्ष्मदर्शकातून. काय भारी असेल ना तो क्षण. नक्कीच. कल्पना करा. आणि मग या सगळ्या निरीक्षणांवर आधारित आला पेशी सिद्धांत, सेल थिअरी. श्लाइडेन आणि श्वान, एक वनस्पतीशास्त्रज्ञ, एक प्राणीशास्त्रज्ञ. अगदी. श्लाइडन वनस्पती आणि श्वान प्राणी यांनी सांगितलं की सगळे जीव पेशींचे बनलेले आहेत. हे मूलभूत तत्व आहे. श्वान यांनी हेही नोंदवलं की प्राणी पेशींभोवती पेशी भित्तिका नसते, जी वनस्पती पेशींमध्ये असते. ओके. पण पेशी येतात कुठून हा प्रश्न उरलाच. त्याचं उत्तर दिलं रुडॉल्फ विर्चो यांनी 1855 मध्ये. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य, ओमनिस सेल्युला सेल्युला. म्हणजे प्रत्येक नवीन पेशी आधीच्या पेशीपासूनच बनते. बरोबर. या 3 गोष्टी मिळून पेशी सिद्धांत पूर्ण झाला. तर जीवशास्त्राचा पायाच झाला. मग पेशींच्या आत काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. रॉबर्ट ब्राउन यांनी केंद्रक शोधलं, न्यूक्लियस. हो. आणि पेशींमधल्या इतर भागांचेही शोध लागले. जॉर्ज पलाडे यांनी रायबोझोम शोधले, जे प्रथिनं बनवतात.
आणि मला इथे सिंगर आणि निकोल्सन यांचं फ्लुइड मोझॅक मॉडेल दिसतंय. 1972 ते प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल आहे, बरोबर? अगदी. पेशीचं जे बाह्य आवरण आहे ते कसं आहे, तर ते एका स्थिर भिंतीसारखं नाहीये. ते एका तरल समुद्रासारखं आहे, ज्यात प्रथिनांचे मोठे रेणू तरंगत असतात. फ्लुइड मोझॅक मॉडेल. हे मॉडेल पेशीचं आवरण कसं काम करतं हे समजायला खूप महत्वाचं ठरलं. ओके, पेशी समजल्यावर आता वनस्पतींकडे वळूया. विशेषतः त्या अन्न कसं बनवतात याकडे. प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण यात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. जोसेफ प्रिस्ले यांनी दाखवलं की वनस्पती हवा शुद्ध करतात, म्हणजे ऑक्सिजन बाहेर टाकतात. अच्छा. जॉन इंगेनहाउस यांनी दाखवलं की यासाठी सूर्यप्रकाश लागतो आणि फक्त हिरव्या भागांमध्येच हे घडतं. पण नक्की प्रकाशाचं काम काय? कोणत्या प्रकारचा प्रकाश लागतो? यासाठी TW एंगलमन यांचा प्रयोग खूप महत्वाचा आहे. त्यांनी प्रिझम वापरून पांढरा प्रकाश रंगांमध्ये विभागला आणि तो क्लॅडोफोरा नावाच्या शैवालावर टाकला. मग त्यांनी ऑक्सिजनवर जगणारे जीवाणू वापरले. ज्या रंगांच्या प्रकाशात जास्त ऑक्सिजन तयार झाला तिथे जीवाणूंची गर्दी झाली, म्हणजे निळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशात. हा पहिला ॲक्शन स्पेक्ट्रम होता. काय भन्नाट प्रयोग आहे. म्हणजे वनस्पतींना कोणता रंग जास्त आवडतो हे कळलं. मग मेल्विन कॅल्विन यांनी ती पूर्ण प्रक्रिया उलगडली का, कॅल्विन सायकल? हो, कॅल्विनने किरणोत्सारी कार्बन C14 वापरला आणि त्याचा मार्ग ट्रेस केला. म्हणजे वनस्पती कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ग्लुकोजमध्ये कसे करतात याचा संपूर्ण रासायनिक मार्ग त्यांनी शोधला. यालाच कॅल्विन सायकल म्हणतात. यासाठी त्यांना नोबेल मिळालं असणार? हो, मिळालं. याच काळात जुलियस वॉन सॅक्स यांचंही काम महत्वाचं आहे. त्यांनी दाखवलं की वनस्पती मातीशिवाय फक्त पोषक द्रवात वाळू शकतात. हायड्रोपोनिक्स. अच्छा, हायड्रोपोनिक्सची सुरुवात त्यांनी केली. हो, आणि वनस्पती ग्लुकोज तयार करतात आणि साठवतात याचा पुरावा पण त्यांनीच दिला. वनस्पतींच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या संप्रेरकांबद्दल पण नोंदी आहेत. ऑक्झिन याचा शोध FW वेंट यांनी लावला. अगदी. त्यांनी ओटच्या रोपाच्या टोकातून कोलिओप्टाईल ते वेगळं केलं. पण त्याआधी चार्ल्स डार्विन आणि त्यांचे पुत्र फ्रान्सिस यांनीही यावर काम केलं होतं. त्यांनी पाहिलं होतं की गवताचं टोक प्रकाशाकडे कसं वळतं. फोटोट्रॉपिझम. म्हणजे टोकामध्ये काहीतरी संदेश असतो जो वाढ नियंत्रित करतो. बरोबर. तो संदेश म्हणजे ऑक्झिन हे वेंट यांनी दाखवलं. नंतर मग जिब्रेलिक ॲसिडचा शोध लागला. जपानमध्ये कुरोसावा यांनी भाताच्या बकाने रोगाचा अभ्यास करताना. बकाने म्हणजे मूर्ख रोपटे. हो, कारण या रोगात भाताचं रोप अतोनात उंच वाढत होतं. ते जिब्रेला फुजिकुरो नावाच्या बुरशीमुळे होतं आणि त्यातूनच जिब्रेलिनचा शोध लागला. पुढे स्कूग आणि मिलर यांनी कायनेटिन शोधलं, जे पेशी विभाजनाला मदत करतं. आणि फळं पिकायला मदत करणारा इथिलीन वायू H कझिन्स यांनी ओळखला. हो, ही सगळी वनस्पती संप्रेरकं, प्लांट हॉर्मोन्स शेतीसाठी खूप उपयोगी ठरली. म्हणजे वनस्पतींच्या अभ्यासात रोगांचाही अभ्यास आला आणि त्यातून एका वेगळ्याच जगाचा शोध लागला, विषाणू, व्हायरस. बरोबर. डिमित्री इव्हॅनॉस्की 1892 त्यांनी तंबाखूवरच्या मोझाईक रोगावर काम केलं. त्यांनी दाखवलं की रोगाचा कारक घटक जीवाणूंपेक्षाही लहान आहे, कारण तो बॅक्टेरियल फिल्टरमधून आरपार जातो. म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे कळलं. हो, मग MW बेजेरिनेक यांनी 1898 मध्ये दाखवलं की हा कारक संक्रमित वनस्पतींच्या रसातून निरोगी वनस्पतींना संसर्ग करू शकतो. त्यांनी त्याला संसर्गजन्य जिवंत द्रव असं म्हटलं, कॉन्टॅजियम विव्युम फ्लुइडम. संसर्गजन्य जिवंत द्रव, पण ते नक्की काय आहे हे माहीत नव्हतं. ते WM स्टॅनले यांनी 1935 मध्ये दाखवलं. त्यांनी तंबाखू मोझाईक विषाणूला स्फटिकांच्या रूपात क्रिस्टलाइज्ड मिळवलं. यावरून सिद्ध झालं की विषाणू हे निर्जीव कणांसारखे आहेत, ज्यात मुख्यतः प्रथिनं असतात. ते सजीवांच्या पेशीबाहेर निष्क्रिय असतात. हो, म्हणजे जीव आणि निर्जीव यांच्या सीमेवरचे घटक. आणि मग पुढे टिओडायनर यांनी तर विषाणूंपेक्षाही लहान असे व्हायरॉइड्स शोधले, फक्त RNAचे बनलेले. हो, 1971 मध्ये ते बटाट्याच्या स्पिंडल ट्यूबर रोगास कारणीभूत ठरतात. हे म्हणजे अजूनच आश्चर्यकारक होतं. सूक्ष्मजीवशास्त्रात लुई पाश्चर यांचं नाव खूप मोठं आहे. त्यांनी काय सिद्ध केलं? पाश्चर यांनी त्यांच्या प्रसिद्ध हन्समान फ्लास्क प्रयोगाने
स्वॉन नेक्ट फ्लास्क एक्सपेरिमेंट हे निसंदिग्धपणे सिद्ध केलं की जीव हे आपोआप निर्जीव वस्तूंमधून तयार होत नाहीत. बायोजेनेसिस नाकारलं त्यांनी. हो, त्यांनी दाखवलं की जीव हे आधीपासून अस्तित्वात असलेल्या जीवाणूपासूनच येतात. लाईफ कम्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. याने जीवोत्पत्तीच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळाली. आणि जीवाणूंशी लढायला मदत झाली ती प्रतिजैविकांमुळे. अँटीबायोटिक्स, फ्लेमिंग आणि पेनिसिलिन. हो, ती तर खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. एका अपघाताने लागलेला शोध. त्यांच्या प्रयोगशाळेत बुरशीमुळे जीवाणूंची वाढ थांबली होती. बरोबर. पेनिसिलियम नोटेटम बुरशी स्टॅफिलोकोकस जीवाणूंची वाढ थांबवत होती. पण त्याचं महत्त्व ओळखून त्याला एका प्रभावी औषधात रूपांतरित करण्याचं श्रेय जातं अर्नेस्ट चेन आणि हॉवर्ड फ्लोरे यांना. ओके, त्यांनी ते शुद्ध केलं आणि वापरण्यायोग्य बनवलं. हो, आणि दुसऱ्या महायुद्धात त्याने लाखो लोकांचे प्राण वाचवले. म्हणून फ्लेमिंग, चेन आणि फ्लोरे या तिघांनाही नोबेल मिळाला. बरं, आता आपण एका अत्यंत रंजक भागाकडे वळूया. आनुवंशिकता, जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी. सुरुवात अर्थातच ग्रेगर मेंडेल यांच्यापासून. अगदी. मेंडेल, आनुवंशिकतेचे जनक, फादर ऑफ जेनेटिक्स. त्यांनी 1856 ते 1863 या काळात वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग केले. आणि सांगितलं की आई-वडिलांकडून मुलांकडे काही घटक जातात जे त्यांची वैशिष्ट्ये ठरवतात. बरोबर. त्यांनी याची नियम पण मांडले, लॉ ऑफ इनहेरिटन्स. आणि हे सगळं गणिताच्या आधारे मांडलं होतं, जे त्यावेळी नवीन होतं. पण गंमत म्हणजे त्यांच्या हयातीत त्यांच्या कामाला फारशी ओळख मिळाली नाही. पण नंतर सटन आणि बोवेरी आले. त्यांनी सांगितलं की मेंडेलचे हे घटक म्हणजे गुणसूत्रांवर असले पाहिजेत. हो, त्यांनी आनुवंशिकतेचा गुणसूत्रीय सिद्धांत मांडला, क्रोमोसोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आणि मग टी.एच. मॉर्गन यांनी ड्रॉसोफिला म्हणजे फळमाशीवर प्रयोग करून याला प्रायोगिक पुरावा दिला. फळमाशी का निवडली त्यांनी? कारण फळमाशीचं जीवनचक्र खूप छोटं असतं, भरपूर पिल्लं होतात आणि त्यांचे गुणसूत्र कमी आणि सहज दिसणारे असतात. मॉर्गन यांनी सहलग्नता आणि जनुकीय नकाशा यावर खूप काम केलं. त्यांचे विद्यार्थी अल्फ्रेड स्टर्टिवंट याने पहिलं गुणसूत्र नकाशा तयार केला. हेनकिंग यांनी एक्स बॉडी शोधल्या होत्या. त्याचा संबंध लिंगनिश्चितीशी होता का? हो, नंतर तेच एक्स क्रोमोझोम आहे हे कळलं. त्यांनी लिंगनिश्चिती कशी होते हे समजायला मदत झाली. ओके, पण हे घटक म्हणजे जनुकं हे नक्की कशाचे बनलेले आहेत हा प्रश्न आला असेल. इथून डीएनएची गोष्ट सुरू होते. फ्रेडरिक मिशर. हो, मिशर यांनी 1869 मध्ये पेशी केंद्रकातून एक वेगळा पदार्थ वेगळा केला. त्याला त्यांनी न्यूक्लिन म्हटलं. तो आम्लधर्मी आहे हे कळल्यावर अल्टमन यांनी त्याला न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं. पण डीएनए हेच अनुवंशिक घटक आहे हे कसं सिद्ध झालं? यासाठी अनेक प्रयोग झाले ना? ग्रिफिथ यांचा रूपांतरण प्रयोग. अगदी. ग्रिफिथ यांनी 1928 मध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया जीवाणूंवर प्रयोग केला. त्यांनी दाखवलं की मृत रोगकारक जीवाणूंतील काहीतरी तत्व निरोगी जीवाणूंना रोगकारक बनवू शकतं. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. पण ते तत्व काय आहे हे त्यांनी नाही सांगितलं. ते काम केलं एव्हेरी, मॅकलिओट आणि मॅककार्टी यांनी. त्यांनी 1944 मध्ये जैव रासायनिक पद्धतीने दाखवून दिलं की ते रूपांतरण तत्व म्हणजे डीएनए आहे. तरीही काही शास्त्रज्ञांना शंका होती. हो, म्हणून मग आला हर्षे आणि चेस यांचा 1952 मधला प्रयोग. त्यांनी जीवाणूभोजी विषाणू वापरला. त्यांनी विषाणूच्या प्रथिनांना आणि डीएनएला वेगवेगळे रेडिओ लेबल लावले आणि दाखवून दिलं की फक्त डीएनए जीवाणूच्या आत जातो आणि नवीन विषाणू तयार करतो. याने शंका उरली नाही की डीएनए हेच आनुवंशिक घटक आहे. आणि मग आला तो क्षण. डीएनएची रचना, डबल हेलिक्स मॉडेल, वॉटसन आणि क्रिक. 1953. हो, जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक त्यांनी डीएनएची ती प्रसिद्ध द्विसर्पिल रचना मांडली. पण हे विसरून चालणार नाही की यासाठी मॉरिस विल्किन्स आणि रोझलिंड फ्रँकलिन यांनी तयार केलेला एक्स-रे विवर्तन डेटा खूप महत्वाचा होता. बरोबर. रोझलिंड फ्रँकलिन यांचं योगदान मोठं होतं. नक्कीच. या डबल हेलिक्स रचनेमुळे डीएनए स्वतःची प्रतिकृती कशी बनवतो हेही लगेच स्पष्ट झालं. त्यांनी सुचवलं की हे सेमी कन्झर्वेटिव्ह पद्धतीने होतं. म्हणजे डीएनएचे 2 धागे वेगळे होतात आणि प्रत्येक धागा नवीन धागा तयार करण्यासाठी साचा म्हणून काम करतो. अगदी. त्यामुळे तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन डीएनए रेणूत एक जुना आणि एक नवीन धागा असतो.
हे सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन मॅथ्यू मेसेल्सन आणि फ्रँकलिन स्टाहल यांनी 1958 मध्ये ई कोलाय जीवाणूवर प्रयोग करून सिद्ध केलं. वा, म्हणजे डीएनएची रचना आणि प्रतिकृती समजली. आता पुढचा टप्पा म्हणजे डीएनएवरील माहिती प्रथिना बनवण्यासाठी कशी वापरली जाते, सेंट्रल डॉग्मा. हो, फ्रान्सिस क्रिक यांनीच सेंट्रल डॉग्माची संकल्पना मांडली. डीएनए मधली माहिती आधी आरएनए, एमआरएनए मध्ये कॉपी होते, ट्रान्स्क्रिप्शन, आणि मग त्या एमआरएनए वरील माहितीनुसार प्रथिनं तयार होतात, ट्रान्सलेशन. पण डीएनएवरील कोड वाचायचा कसा, म्हणजे जेनेटिक कोड कसा उलगडला गेला? हा एक मोठा पल्ला होता. जॉर्ज गॅमो यांनी सुचवलं की कोड तिहेरी, ट्रिपलेट असावा, म्हणजे 3 न्यूक्लिओटाइड्स मिळून एका अॅमिनो ॲसिडला कोड करतात. मग मार्शल निरनबर्ग आणि मिथाई यांनी पहिला कोडॉन UUU फिनाइल ॲलॅनिनसाठी ओळखला. हर गोबिंद खोराना यांनी रासायनिक पद्धतीने आरएनए तयार करून अनेक कोडॉन ओळखले. सेवेरो ओक्वा यांनी एन्झाईम वापरून आरएनए संश्लेषण केलं. या सगळ्यांच्या कामामुळे जेनेटिक कोड पूर्णपणे उलगडला गेला. हे तर अक्षरशः जीवनाची भाषा वाचल्यासारखं होतं. आणि जनुकांच्या कार्याचं नियंत्रण कसं होतं, यासाठी जॅक आणि मोनोड यांचं लॅक ओपेरॉन मॉडेल आलं. हो, जॅक मोनोड आणि फ्रँकोइस जेकब. त्यांनी ई कोलाई जीवाणूंमध्ये लॅक्टोज पचनाचं नियंत्रण कसं होतं याचा अभ्यास केला. त्यांनी दाखवलं की जनुकं गरजेनुसार चालू ऑन किंवा बंद ऑफ केली जातात. ही जनुकीय नियंत्रणाची पहिली मॉडेल प्रणाली होती. या सगळ्या मूलभूत शोधांमुळेच मग पुढे डीएनए फिंगरप्रिंटिंगसारखं तंत्रज्ञान आलं असेल. ॲलेक जेफ्रीज. अगदी, डीएनए फिंगरप्रिंटिंग. आणि फ्रेडरिक सँगर यांचं काम पण खूप महत्वाचं आहे. त्यांनी प्रथिनं आणि डीएनए सिक्वेन्सिंगची पद्धत विकसित केली, म्हणजे डीएनएवरील न्यूक्लिओटाइडचा क्रम ओळखण्याची पद्धत. त्यांना 2 वेळा नोबेल मिळालं. अविश्वसनीय. GN रामाचंद्रन यांचंही नाव आहे, रामाचंद्रन प्लॉट. हो, भारतीय शास्त्रज्ञ. त्यांनी कोलॅजेनची तिहेरी पेचदार रचना, ट्रिपल हिलिक्स, दिली आणि प्रथिनांच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठी रामचंद्रन प्लॉट विकसित केला, जो आजही जगभर वापरला जातो. बरं, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया, पर्यावरण आणि जैवविविधता, इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी. इथं रामदेव मिश्रा यांचं नाव आहे, भारतातील परिस्थितिकीचे जनक. हो, त्यांनी भारतात परिस्थितिकीच्या अभ्यासाचा पाया घातला. जागतिक स्तरावर बोलायचं झाल्यास एडवर्ड विल्सन, जे एक सोशिओबायोलॉजिस्ट आहेत, त्यांनी जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी हा शब्द लोकप्रिय केला. आणि अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट, जर्मन निसर्गशास्त्रज्ञ. हम्बोल्ट यांनी दक्षिण अमेरिकेत प्रवास करताना पाहिलं की जसं जसं आपण मोठ्या प्रदेशाचा अभ्यास करतो तसतशी तिथं आढळणाऱ्या प्रजातींची संख्या वाढत जाते. याला स्पीशीज एरिया रिलेशनशिप म्हणतात. पण पॉल एअरलिच यांची रिवेट पॉपर हायपोथेसिस पण रंजक वाटते. परिसंस्था म्हणजे विमान आणि प्रजाती म्हणजे रिवेट. बरोबर. त्यांची कल्पना अशी आहे की परिसंस्था एका विमानासारखी आहे. विमानात अनेक रिवेट, खिळे असतात. एखाद दुसरं निघाला तर विमानाला लगेच धोका नसतो. पण जर खूप रिवेट निघाले किंवा एखादा महत्वाचा रिवेट, की स्पीसीज निघाला, तर विमानाची सुरक्षितता धोक्यात येते. म्हणजे जैवविविधता कमी झाली की परिसंस्थेचा समतोल बिघडतो. अगदी. आणि रॉबर्ट मे यांनी अंदाज वर्तवला आहे की जगात सुमारे 7 दशलक्ष प्रजाती असू शकतात. आपण अजून कितीतरी प्रजातींना ओळखतही नाही. हरित क्रांतीबद्दल पण नोंदी आहेत, नॉर्मन बोरलॉग आणि MS स्वामीनाथन. हो, नॉर्मन बोरलॉग यांनी गव्हाच्या आणि इतर पिकांच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या. त्यांना हरित क्रांतीचा जनक म्हणतात. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. ओके. आणि MS स्वामीनाथन यांनी त्या मेक्सिकन गव्हाच्या जाती भारतात आणल्या आणि इथल्या परिस्थितीनुसार सुधारून भारतात हरित क्रांती घडवून आणली, ज्यामुळे अन्नधान्य उत्पादन प्रचंड वाढलं. पंचानन माहेश्वरी यांचेही नाव आहे, टेस्ट ट्यूब फर्टिलायझेशन आणि इंट्राओव्हेरियन परागण. हो, ते वनस्पती भ्रूणशास्त्रातील मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनी कृत्रिम पद्धतीने परागण आणि फलन करण्यावर महत्वाचं काम केलं. वा, काय जबरदस्त प्रवास आहे हा. म्हणजे वर्गीकरणापासून सुरुवात करून DNA फिंगरप्रिंटिंग, पेशींपासून परिसंस्थेपर्यंत खरंच खूप मोठा पल्ला गाठलाय जीवशास्त्रानं. अगदी खरं आहे. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की विज्ञान हे एक एकट्या दुकट्याचं काम नाही. बरोबर. हा एक मोठा सांघिक प्रयत्न आहे. प्रत्येक शास्त्रज्ञ आधीच्या कामावर आपलं काम रचतो. एकाचा शोध दुसऱ्यासाठी प्रश्न निर्माण करतो. एकाचं उत्तर दुसऱ्याला नवी दिशा देतं.
ही अशी एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. अगदी. आज आपण या प्रवासातल्या काही महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यामागच्या शास्त्रज्ञांच्या योगदानाचा आढावा घेतला. आणि या सगळ्या भूतकाळातल्या शोधांकडे बघताना एक विचार मनात येतोच की भविष्यात अजून कोणती मोठी आव्हानं आहेत, कोणती रहस्य उलगडायची बाकी आहेत. हां. म्हणजे समजा मानवी चेतना, कॉन्शियसनेस कशी निर्माण होते, वृद्धत्वाची प्रक्रिया आपण पूर्णपणे समजू शकू का किंवा त्यावर नियंत्रण मिळवू शकू का, परग्रहांवर जीवसृष्टी आहे की नाही याचं ठाम उत्तर मिळेल का, विज्ञानाची अशी कोणती शाखा असेल जी आपल्याला पुढच्या मोठ्या आश्चर्यकारक शोधाकडे घेऊन जाईल, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?